बुलेटिनच्या सुरुवातीला धाराशिवमधून बातमी आहे। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज राजकीय कार्यकर्त्यांमधील वादानं अचानक हाणामारीचं रूप घेतल्याची घटना घडली आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक हे भेटीसाठी आले असताना शिंदे गटाच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर थेट फ्री स्टाईल हाणामारीत झाल्याची माहिती समोर आली आहे। हा सगळा प्रकार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीतच घडल्यानं परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता। वादाचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती आहे। शिंदे गटाच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी आले असताना तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरीत झाली, एकमेकांसोबत वाद झाला आणि या वादाचं पर्यवसान थेट हाणामारीत झालंय। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। ओंकार, कशावरही हाणामारी झाली, काही माहिती मिळू शकली आहे का? विरोध सर, जर पाहिलं तर आज धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक जे आहेत ते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेले होते आणि त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते जे आहेत ते ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी जमलेले होते आणि या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि कुठेतरी या वादाचं रूपांतर जे आहे ते पुढे हाणामारीत झालेलं पाहायला मिळतंय। खरं जर पाहिलं तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानाच्या ऐन परिसरामध्ये हा संपूर्ण वाद झालेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर खासदार ओमराजे निंबाळकर देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचे बंधू असलेले जयराजे निंबाळकर यांनी कुठेतरी मध्यस्थी करत हा जो वाद आहे तो मिटवलेला आहे। सध्या तरी या वादाचं जे कारण आहे ते अस्पष्ट आहे, अजूनही कारण जे आहे ते समोर आलेलं नाही। मात्र हा वाद झाल्यानं कुठेतरी ऐन खासदारांच्या घरामध्ये हा वाद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना जे आहे ते उदाहरण आलेलं पाहायला मिळतं। विनोद सर, धन्यवाद ओंकार दिलेल्या अपडेट्स बद्दल। काय